सोबत घेतला संभाजी गावची हत्तीसारखा पहार हाताने वाकवणारा तो तोच का? अहो दस्तूरखुद अफजल खान तसा आहे. आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत म्हणजे कुस्ती रंगते. ठरलं होतं असं की सगळं झालं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी तरदोडून भेटायचं. राजे पोहोचले. पाठोपाठ एक एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर भिरभिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 जाताना तर 10 होते. एक कोण राहिला माग, एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक पुटपुटला. राजा संभाजी कावजी दिसत नाहीची. संभाजी तो कोणी थांबला? कोठे थांबला तो? तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता? कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. की का पाय माग थांबलो होतो. राजे म्हणले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं हे आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं? का केलं? तर संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात भागणं का खूप असली पण म्हटलं मरतय का नाही म्हणून आणलं का आपण. राजे म्हणले, संभाजीजी भागणं का मी खानाच्या पोटात खूप असली त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होतं. खान ऐसा तैसा वाचणार नव्हताच. मग हे नसतं धाडस का केलं का? संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कुणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमची आई म्हणाली असती, शिवाजींनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या पोरासारखं प्रेम केलं राजांनी सैनिकांना.